मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो धर्मभूमी जियचाय कामी, पडो देह माझा सदा तीन मी शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम, धर्मार्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम विठ्ठल तर आज आपल्या श्री क्षेत्र बेटपाटी कवठीचा मळा येथील कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी जर पाहिला गेलं तर अवघ ब्रह्मांड त्यातच आहे. अहो तो भगवंत आपल्या भक्ताची लात आपल्या छातीवर एखाद्या दागिन्याप्रमाणे वागवतो. अशा पंढरीश पांडुरंगाला एकदा नमन करूया. पांडुरंगा करू मन मान, पांडुरंगा करू मन मान, पांडुरंगा करू मन मान, पांडुरंगा करू मन मान, पांडुरंगा करू प्रथम मन मान, पांडुरंग करू प्रतवन पांडुरंग करू प्रतापन पांडुरंग करू प्रतवन दुसरे चराना संता तेया, दुसरे चराना संता तेया, दुसरे चराना संताचिया, दुसरे चरण संताचिया, चक्र पदाने कटे चालकारो, चक्र पदाने कटे चालकारो, चक्र पदाने कटे चालकारो, चक्र पदाने कटे चालकारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया, जयच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाची सद्गुरु पांडुरंगाला नमन झाल्यानंतर हो ज्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा मान ग्रंथ लिहिला, योग्यांना तृप्त करण्यासाठी चांगदेव 65 लिहिली व तत्ववेदना तृप्त करण्यासाठी अमृतानुभव लिहिला, तुमच्या आमच्या सर्व वारकऱ्यांसाठी ज्यांनी हरिपाठ लिहिला, असे ज्ञानाचे सागर असलेले माऊलींना नमन करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा,
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरे ओम नमो नारायणा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो हो पावन झालो चराचरे ओम नमो नारायणा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरे माऊलींना नमन झाल्यानंतर तुम्हाला सांगायची गरज नाही, पण एखाद्या जोडप्याचं लग्न झालं की शेजारची माता माऊली जाणार आणि म्हणणार, अगं तुझ्या मुलाच्या जर संसारात कुठलाच गोंधळ घालायचा नाही तर तू त्या खंडरायाचा गोंधळ घाल. मला हे असंच वाटतं की आपल्या कीर्तन रूपी सेवेमध्ये कुठलाच गोंधळ व्हायला नको, म्हणून घालू की खंडरायाचा गोंधळ. वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 ओ माझ्या सोबवाच्या प्रेम लग्न वारी सावध उडी बजली लागा देवा करा काही वारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची 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 वारी जय मल्हार जय गुरुवे. आता जर पाहिला गेलं तर सर्व वारकरी वारी करत असतात, पण त्यातले काही असे वारकरी आहेत की ती 15व्या दिवशी पंढरी व 30व्या दिवशी आळंदी अशा नित्य वाऱ्या करत असतात. मनामध्ये कुठलीच भावना न ठेवता ते भगवंतापर्यंत जात असतात. अशा वारकऱ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊया. मस्तक पायावरी मस्तक पायावरी मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 या वारकरी संतांच्या. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज असणारे 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल प्रथम चरणामध्ये नाथ महाराज काय सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती. तर चक्रवर्ती सम्राट कोण असर जर पाहिलं गेलं तर आपले भगवान शंकर आहेत, आणि भगवान शंकरांचे जे पाय आहेत, भगवान शंकरांचे जे चरण आहेत ते आमच्या हृदयामध्ये भक्ती करून स्थित झालेले आहेत. द्वितीय चरणात नाथ महाराज काय सांगतात, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. जो आपल्या मनामध्ये राग भरलाय, जो आपल्या मनामध्ये क्रोध भरलाय, जर तो आपल्याला काढायचा असेल तर आपण काय करायचं, तर भगवान शंकरांचं नामस्मरण करायचं. तृतीय चरणात काय सांगतात नाथ महाराज, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष. तर धर्म अर्थ काम मोक्ष काय आहेत, तर हे 4 पुरुषार्थ आहेत, आणि नाथ महाराजांनी आपल्याला हे 4 पुरुषार्थ प्राप्त करायला लावलेत. अंतिम चरणात नाथ महाराज काय सांगतात, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. म्हणजे जे आपल्या मनामधले जे दुःख आहे, जो आपल्या मनामधले काळ भरलेला आहे, जे काळाची भीती भरलेली आहे, त्याचं निवारण जर कोर करत असेल तर भगवान शंकर करतात. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल. आता कीर्तन संपवाय काय हरकत नाही म्हणताय तुम्ही महाराज. अहो तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आला नुसतं म्हणताय ह्याला नमन करून त्याला नमन करू. अहो मला पण असंच वाटायचं
ज्यावेळेस मी तिथं होते, ज्यावेळेस मी इथं आले त्यावेळेस मला समजलं की आपण ज्या ज्या संतांना, ज्या ज्या भगवंतांना नमन वंदन केलंय ना, त्यांना आपण आव्हान केलंय की आपल्या बेटपाटीमध्ये या कीर्तन रूपी सेवेमध्ये तुम्ही उपस्थित राहा व ते सूक्ष्म रूपाने उपस्थित असतात. विठ्ठल तर प्रथम चरणात नाथ महाराजांनी काय सांगितलंय, तर काय करायचंय, तर आपल्याला शंकरांचं नामस्मरण करायचंय. आणि द्वितीय चरणात काय सांगितलंय, तर क्रोध असेल तर आपला निघून जातो. आणि नंतर सांगितले पुरुषार्थ आपल्याला प्राप्त करायचे. आणि शेवट सांगितले जर काळा आपल्याला नाही आला तर तो येत नाही जेव्हा आपण भगवान शंकरांचं नामस्मरण करू. विठ्ठल तर आज ज्यांच्यामुळे मी कीर्तन करू शकते ते आपले समस्त ग्रामस्थ बेटपाटीवरचे असतील, त्यांच्यामुळे मी आज कीर्तन रूपी सेवा करू शकले. मी त्यांचे मनापासून आभार मानते. आपल्या सप्त्याची पहिलीच सुरुवात आहे. प्रथमच आपलं सप्ताह 3 दिवसाचं सुरू झालंय आणि त्या सप्त्याची सुरुवात माझ्या कीर्तन रूपी सेवेने सुरू झाली. आणि आपल्या गावातल्या लेकीला कसं पुढं न्यायचं तर हे तुमच्याकडनं पाहिजे. विठ्ठल तुम्ही कीर्तन रूपी सेवा दिली, अवघ्या 8वीतल्या असलेल्या लेकराला तुम्ही कीर्तन रूपी सेवा दिली, तुमचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर मला पक्वाजाला साथ देणारे आमचे स्वप्नील महाराज जाचक असतील, त्याचबरोबर प्रज्वल महाराज गोसावी असतील, त्यांचे मनापासून आभार मानते. व माझे गुरुवर्य, मी ज्यांच्यामुळे बोलू शकते असे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण स्वप्नील महाराज काळाने कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित नाही तरी त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आमची श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था म्हणजे कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित राहिली, त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर हार्मोनियम तुमचं नाव मधुकर महाराज असतील, त्यांचे मनापासून आभार मानते. गायनाचार्यांचं नाव कुतूहल महाराज असतील, त्यांचे मनापासून आभार मानते. डेंबळकर महाराज असतील, त्यांचे मनापासून आभार मानते. आमचे विनेकरी दादा असतील, तुमचे मनापासून आभार मानते. आमचे काका असतील, त्यांचे मनापासून आभार मानते. व कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. तर प्रथम चरणात नाथ महाराजांनी काय सांगितलंय, तर काय करायचंय, तर आपल्याला भगवान शंकरांचं नामस्मरण करून आपल्याला भगवान शंकरांना प्राप्त करायचंय. आणि शिव भोळा चक्रवर्ती काय असेल तर भोळे शंकर आहेत. भोळे शंकरांचं अभंगाद्वारे वर्णन केलेलं आहे नाथ महाराजांनी. आता भोळे कसे, आता भोळे म्हणजे काय, ज्याला सर्वजण फसवून जातात व तो कोणालाच फसवत नाही, याला भोळेपणा म्हणतात. जर भोळेपणाची व्याख्या जर पाहायला गेली तर असे आहेत. जर भगवान शंकर आपले इतके भोळे आहेत, भगवान इतके भोळे आहेत, जर पाहायला गेलं तर एक चंडभिल्ल नावाचा मनुष्य होता. तो शिकारीसाठी जंगलामध्ये वनामध्ये गेलेला असतो. आणि त्या दिवशी काय असती तर महाशिवरात्र असती. महाशिवरात्र असल्यामुळे त्या जंगलामध्ये एक महादेवाचं मंदिर असतं. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये काही भक्तजण ओम नमः शिवाय नावाचा जप करत असतात. आणि तो चंडभिल्ल तिथं जातो व त्या लोकांना चिडवू लागतो की तुम्ही काय नामस्मरण करता, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, तुम्हाला काय भेटतं ते नामस्मरण करून. मग तो चंडभिल्ल त्यांना तिथं चिडवू लागला, निसता ओम नमः शिवाय नावाने चिडवू लागला. तसंच तो जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये त्याला शिकार गावत नसती म्हणून तो काय करतो, तर एका झाडावर जाऊन बसतो. ज्या झाडावर बसतो ते झाड कशाचं असतं, बेलाचं असतं. आणि त्याच्या खाली महादेवाची पिंड असती, ते सुद्धा त्याला माहिती नसतं. तो नदीच्या काठी गेलेला असतो. आणि काय करायचं, शिकार न गावल्यामुळे एक झाडाचं पान तोडायचा, खाली टाकायचा, पान तोडायचा, खाली टाकायचा, पान तोडून असं खाली टाकायचा. आणि नुसतं चिडवायच्या नावाने ओम नमः शिवाय नावाचा जप करायचा. आणि भगवान शंकर इतके भोळे, त्यांना काय वाटलं तर तो माझा भक्त इतकं नामस्मरण माझ्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे. आणि त्याला शिकार न गावल्यामुळे त्याचं त्या दिवशी उपवास घडला. म्हणजे भगवान शंकर त्यावेळेस त्याला तिथं प्राप्त झाले. त्यांनी भक्ती मनापासून केली ती का हो, तर त्यांनी मनापासून भक्ती केली नव्हती. नुसतं त्याला शिकार गावत नव्हती पण झाडाचं पान तोडून तो खाली टाकायचा. पण आपण जर मनापासून शंकरांची भक्ती केली, अनन्य भावाने जर भक्ती केली तर भगवान शंकर आपल्याला लगेच प्राप्त होणार. त्यांनी तर सहजच भक्ती केली नव्हती तर चिडवायच्या नावाने आणि झाडाचं शिकार न गावल्यामुळे झाडाचं पान घ्यायचं आणि खाली टाकायचा. मग भगवान शंकरांना काय वाटलं तर माझा निस्सिम भक्त आहे. मग भगवान शंकर त्यावेळेस डायरेक्ट तिथं प्रकट होऊन त्याला प्राप्त झाले. तुम्ही आम्ही निस्सिम भावाने भक्ती करतो का हो, तर निस्सिम भावाने भक्ती करत नाही. ज्यावेळेस आपण त्या भगवंताला
भक्तिभावाने जाऊ, त्यावेळेस शरण जर अनन्य भावाने त्या भगवंताला गेलो तर तो भगवंत आपल्याला लगेच माझे भक्त गाती जेथे नारदावी उभा तेथे नारदावी उभा तेथे नारदावी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदा उभा तेथे नारदा उभा तेथे नारदा उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदावी उभा तेथे नारदावी उभा तेथे नारदावी उभा तेथे भक्त गाती जेथे नारदावी उभा तेथे नारदा उभा तेथे नारदावी उभा तेथे आपण काय केली पाहिजे तर भगवान शंकरांची निस्सीम भोळी भक्ती केली पाहिजे. तुम्ही मला सांगा, तुमची स्वतःची बायको तुम्ही कुणाला द्याचाल का? तुम्ही म्हणचाल महाराज, तुम्ही म्हणचाल काय बायकोच सांगायला आलाय का? आम्ही कीर्तनाला बोलावलंय ना. अहो त्या भगवान शंकर इतके बोळे होते, स्वतःची बायको त्या रावणाला दिली होती. एकदा कैलास पर्वतावर रावण आलेला असतो, तो रावण डमरू वाजवायला सुरुवात करतो. त्यांनी डमरू वाजवायला सुरुवात केल्यानंतर भगवान शंकरांना तो डमरू इतका आवडतो वाजवलेला, तो भगवान शंकर काय करतात तर डायरेक्ट त्या रावणापाशी जातात आणि रावणाला म्हणतात की तुला काय पाहिजे? तर तो रावण म्हणतो या पृथ्वी तलावरची मला इतकी इतकी सुंदर स्त्री पाहिजे जी खूप सुंदर असेल. तर भगवान शंकर काय म्हणतात, अहो पार्वती इतकी सुंदर स्त्री आहे का हो कुठे या पृथ्वी तलावर? तर तो काय शंकर काय म्हणतात, तर जा माझी पत्नी घेऊन. तुम्ही म्हणसाल का हो माझी पत्नी घेऊन जाऊ? इतके ते भोळे शंकर होते, इतके भोळे होते. तुम्ही आम्ही तर लगेच त्या भगवंताला प्राप्त करू शकतो. आम्ही जर रोज जर बेलाचं पान जरी त्या भगवंताला वाहिलं तरी भगवंत आपल्याला लगेच प्राप्त होईल, ज्यावेळेस आपण निस्सीम भावाने त्या भगवंताला जाऊ. शरण विठ्ठल. आता जर पाहायला गेलं तर पहिली वारी कोणी केली असेल तर भगवान शंकरांनी केली. तुम्ही म्हणसाल महाराज ज्ञानोबा आहे तुकोबा आहे त्यांनी किती वर्ष झाले समाधी घेऊन? 750 वर्ष झाले त्यांनी समाधी घेऊन. आणि तुम्ही म्हणसाल वारी भगवान शंकरांनी केली. पण आधी काय आहे तर शंकर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मग ज्ञानदेव सार चोजविले. मग पहिली कोणी वारी केली असेल तर भगवान शंकरांनी केली. तर भगवान शंकरांनी वारी कशी केली तर भगवान शंकर वारीला चालले. वारीला चाललेले असताना पुढून कोण येतं तर पार्वती माता येतात. आणि पार्वती माता म्हणतात, अहो त्या काळामध्ये अहो आता होईर आलंय, जाऊ दे पती परमेश्वर असतं कलियुगामध्ये चालतं विठ्ठल. तर काय म्हणल्या होय व. तर तुम्ही काय म्हणसाल होईर आता कलियुगामध्ये आले, आता सोडून द्या कलियुगाचं. आणि मग आल्यानंतर तर भगवान शंकरांना लगेच हा म्हणावं लागलं. आता स्त्री हट्ट आणि बाल हट्ट लगेच पुरवावं लागतो. अहो एक मनुष्य असतो आणि तो मनुष्य आपल्या कपड्याच्या गुंडाकडून निसा गावभर वाघ वाघ म्हणून फिरत असतो. का तर त्याचं आडनाव काय असतं तर वाघ असतं. आणि एक मनुष्य जातो आणि म्हणतो तू गावभर लय वाघ 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 करतोय ना, आणि घरी गेला मेव मांजर होतो का र बायको समोर? तर तो जरा असा नाराज झाला आणि म्हणला की अरे ऐक, माझं नाव तरी वाघ आहे, माझ्या बायकोच्या माहेरचं नाव वाघ मारे, मग मी घाबरणार का नाही माझ्या बायकोला? तर असं असं जाऊ द्या विठ्ठल. मग भगवान शंकर आणि पार्वती माता वारीला निघाले. ते वारीला चाललेले असताना तिकडून कोण येतं तर आपले गणपती बाप्पा येतात. आणि गणपती बाप्पा म्हणतात पप्पा. पप्पा म्हणले असतील का हो? पिताश्री म्हणले. अहो आता या कलियुगामध्ये सगळं चालतं मम्मी पप्पा. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही काय म्हणता हो घरच्यांना? अहो आम्ही पण मम्मी पप्पा म्हणतो. अहो आम्हालाच तसं सांगितलं गेलंय मम्मी आणि पप्पा म्हणायचं विठ्ठल. अहो जी आधीची लोक होती ती वासुदेव आल्यानंतर उठायची, आणि जी कलियुगातली लोक आहेत, जी कलियुगातली पोर आहेत, ती जी पावाचा भोंगावाला येतो ना त्याच्या आवाजाने उठलेली अहो कलियुगातली लोक आहेत. लोक नाही तर पोर आहेत कलियुगातली विठ्ठल. मग आपले भगवान शंकर गणपती बाप्पा आणि पार्वती माता वारीला निघाले. आता भगवान शंकरांच्या मनात आला असेल मीन पार्वती होतो आधी, आता कोण आलं
तर गणपती बाप्पा आले. आता आम्हाला थार बोलवायला लागती, आम्हाला आता फॉर्च्युनर बोलवा लागन. आलं का हो त्यांच्या मनात? तर नाही, नंदीला बोलवलं आणि नंदीवर बसून ते वारीला चालले. आणि वारीला गेल्यानंतर तिथलं पंढरपुरामध्ये पार्वती माता गर्दी बघून तिथंच थांबतात. अवघे गरजे पंढरपूर, अवघे अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, ओ विठ्ठल विठ्ठल गजरी, हा विठ्ठल विठ्ठल गजरी. अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अहो ते पंढरपूर गरजलं होतं नामस्मरणारे. मग त्या पार्वती माता म्हणतात इतकी गर्दी बघून तर त्या हादरल्याच आणि त्या काही तर तिथंच थांबल्या त्या वाळवंटामध्ये. आता वाळवंटामध्ये थांबल्यानंतर कोण राहतं? गणपती बाप्पा, नंदी आणि शंकर राहतात. ते पुढे गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करतात आणि ते चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर पुढं प्रवासाला लागतात. आणि ते प्रवासाला पुढे गेल्यानंतर तर पहिलं मंदिर कुणाचं लागतं? तर भक्त पुंडलिकाचं लागतं. तो भक्त पुंडलिका हो, तो भक्त पुंडलिका हो बाप्पा प्यारी मूर्त, टाळी टाळी. भक्त पुंडलिका हो बाप्पा प्यारी दूत, आई बापाची केली सेवा, दाना पाजार नट, आई बापाची केली सेवा, दाना बाप सार नट. भक्ती पावनी भक्ताची, भक्ती पावन भक्ताची, आला भेटायाची आरी, तरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, तरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, तरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. तर भक्त पुंडलिकापाशी गेल्यानंतर त्या भक्त पुंडलिकाचा आपण आदर्श घेतला पाहिजे. तो भक्त पुंडलिक होता तर पाप होतं त्याने खूप पाप केलं होतं आणि नंतर त्यांनी काय केली तर आई वडिलांची सेवा केली. त्याने आई वडिलांची सेवा केल्यानंतर त्याच्या मनामध्ये जे पापाचा घडा आहे तो पापाचा घडा पुण्यामध्ये विसर्जित होत गेला. केव्हा? ज्यावेळेस त्यांनी काय केलं तर आई वडिलांची सेवा केली. ज्यावेळेस त्यांनी आई वडिलांची सेवा केली त्याचे पाप नष्ट होऊन गेले. विठ्ठल त्याचं पाप नष्ट होऊन गेलं. आता भक्त पुंडलिकाचं मंदिर झाल्यानंतर पुढं कुणाचं आहे तर आपल्या मारुतीरायांचं. तर मारुतीरायांचं मंदिर आहे. आता ते 3 जण चालले होते आणि 3 जण चालल्यानंतर आपल्या नंदींना तर माहिती तुम्हाला 2 कान आहेत. जे नंदींचे कान आहेत ते वारकऱ्यांना टोचू लागले, वारकऱ्यांना अडथळा आणू लागले. मग वारकरी ते नंदींना ठोकू लागले. मग जरा आपले पार्वती माता तिथं वाळवंटात थांबल्या आणि नंतर भगवान आपले नंदी आहेत ते मारुतीरायांपुढे थांबले. आता कोण राहिलं तर गणपती बाप्पा आणि शंकर राहिले. गणपती बाप्पा आणि शंकर पुढे पुढे चालले आणि पुढे गेल्यानंतर आपल्या पंढरीश पांडुरंगाचं मंदिर आलं. आणि मंदिर आल्यानंतर ज्यावेळेस शंकर आत गेले आणि मागं कोण राहिलं तर गणपती बाप्पा राहिले. गणपती बाप्पा माहिती आहेत ना तुम्हाला दष्टपुष्ट. आणि आपले गणपती बाप्पा दरबारातून ते दारातून बसत नव्हते म्हणून आपले गणपती बाप्पा तिथंच थांबले. आणि पुढे गेल्यानंतर आपले जे भगवान शंकर आहेत आणि ते जातात व भगवंताला म्हणतात भगवंता माझी वारी
पोचली. हो आपण म्हणतो देवाला, देवा मला हे दे मला ते दे. अहो ते भगवान शंकर होते, स्वतः देव असून भगवंताला काय म्हणतात तर माझी वारी पोचली. आणि तुम्ही आम्ही भगवंताला हे ते मागत बसतो. अहो तुकोबारायांची इतकी पुण्याई होती तरी तुकोबारायांना देवानी मागितलं. तर तुकोबारायांनी मागितलं मला बंगला द्या, मला गाडी द्या, मला प्रॉपर्टी द्या. म्हणले का हो तुकोबाराई? ललगे मुक्ती धन संपदा, ललगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. ललगे मुक्ती धन संपदा, ललगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. अहो तुकोबारायांनी काय मागितलं तर हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. अहो तुकोबारायांनी काय मागितलं? देवा मला असं दान दे की तुझा विसर नाही पडला पाहिजे. आणि तुम्ही आम्ही काय मागतो? हेची दान दे गा देवा, शेजारच्याला रोग व्हावा, शेजारचा मरावा व त्याचा बंगला माझा व्हावा. विठ्ठल ठला ठला विठ्ठला 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 विठ्ठला. तर काय मागतात तुम्ही आम्ही भगवंतापाशी हे ते मागत बसतो. शेजारच्याला रोग होऊ दे व तो मरून जाऊ दे व त्याची जी प्रॉपर्टी ती माझ्या नावावर येऊ दे. वाढावे संतान गृही व्हावे धनदान, गृही व्हावे धनदान, गृही व्हावे धनदान. व्हावे दान, गृही व्हावे धनदान, गृही व्हावे धनदान, गृही व्हावे धनदान. आपण काय केलं पाहिजे तर भगवान शंकरांचं नामस्मरण केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण नामस्मरण करत जाऊ तेव्हा भोळे शंकर आपल्याला लगेच प्राप्त होत. अहो ते भोळे शंकर इतके भोळे होते. अहो तर भस्मासूर आपल्या भगवान शंकरांना फसवून गेला होता. जो भस्मासूर होता त्याला वाटत होतं की जे साम्राज्य ते माझ्या नावावर व्हावं, मी मोठा असुर बनावं. त्या भस्मासुराला वाटत होतं. आता तुम्हाला कळीचा नारद माहिती असन, नारद मुनी. तर नारद मुनी येतात आणि म्हणतात की तू काय कर तर आपले भस्मासूर काय म्हणतात तर मला ना काय करायचंय तर राज्य हे पाहिजे मला. मग ते नारद मुनी म्हणतात तू काय कर भगवान शंकरांची तपस्वी कर व त्यांची काय कर तर आराधना कर, त्यांचं नामस्मरण कर, तुला लगेच प्राप्त होतात. ते इतके भोळे. मग तो जातो आणि भस्मासूर नामस्मरण करत राहतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नुसतं नावाचं नामस्मरण करत असायचं तो भस्मासूर. आणि तो इतका वर्ष 2-3 वर्ष काय करतो तर अखंड नियमितपणे कुठलाही खंड न पडता मध्ये काय करतो तो नामस्मरण करत राहतो. आणि त्यांनी नामस्मरण केल्यानंतर ते भगवान शंकरांच्या कानापर्यंत पोचतं. भगवान शंकर त्याला तिथं प्राप्त होतात. आणि भगवान शंकर तिथं गेल्यानंतर तो भस्मासूर म्हणतो, आता मनातली मनात म्हणतो की मी केलं का नाही ते शंकरांना प्राप्त. आता मी जो वर मागील तो शंकरांना मला द्यावाच लागल. तर तो काय म्हणतो भस्मासूर म्हणतो शंकरांना तर मला अमरत्व द्या, तो मृत्यू सुद्धा मला घाबरला पाहिजे. पण भगवान शंकर म्हणतात हे निसर्गाचे ह्यानी नाहीये तर मी तुला हा वर देऊ शकत नाही. मग तो दुसरा वर मागतो. जर भस्मासूर असा वर मागतो की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म होऊन जाईल, असा वर भगवान शंकरांना मागतात. आणि भगवान शंकर इतके भोळे होते, त्यांचं नामस्मरण केल्यानंतर भगवान शंकरांनी तो वर त्या असुर असणाऱ्या त्या असुराला देऊन टाकला. आणि दिल्यानंतर तर तो भस्मासूर शंकरांना काय म्हणतो, आता तुम्ही तर मला देऊन खूप चुकी केली. पण भगवान शंकरांना वाटतं मी तर ह्याला वर दिलंय, हे मी ह्याची चुकी काय केली. तर भगवान आपले जे विठ्ठल जो भस्मासूर आहे तो काय म्हणतो तर आता तुम्ही तर मला वर दिले आणि त्या वराचं जर खरं तुम्ही मला तो वर दिलाय का मला बघायचं असेल तर तुम्हीच माझं पहिलं ही व्हा ना, तुम्हीच माझा पहिला शिकारी व्हा. मग भगवान शंकरांना कळतं की तर
तो काय करणार आहे भस्मासूर तर आपल्या डोक्यावर हात ठेवणार आहे. मग आपले शंकर पळतात 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 व जो भस्मासूर आहे तो आपल्या शंकरांच्या पाठीमागे लागतो आणि शंकर डायरेक्ट विष्णुदेवांकडे जातात. भस्मासूर पळत असताना एक त्या भस्मासुराला सुंदर स्त्री दिसते. त्या सुंदर स्त्रीकड तो भस्मासूर मोहित होऊन जातो आणि म्हणतो, ए सुंदरी, तू या जंगलामध्ये काय करती? तर ती सुंदरी काय म्हणती, तर ती मुलगी असती तर ती काय म्हणती, या वनामध्ये मी राहते, माझ्या आई वडिलांसोबत इथं राहते व भगवंताच्या पूजेसाठी मी इथं फुलं नेण्यासाठी आलेली आहे. तर तो भस्मासूर काय म्हणतो, तर मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. तर ती स्त्री काय म्हणते, तर मी तर एक नृत्य करणारी, तू तर असा वेगळा आहे, तर मी तरी काय करायचं? तर तो भस्मासूर काय म्हणतो, तर तू मला जर नृत्य शिकवत असेल तर मी नृत्य करायला सुद्धा तयार आहे. मग तसेच ती मोहिनी असते, ती काय करते, तर नृत्य शिकवायला त्या भस्मासुराला सुरुवात करते. मग तो भस्मासूर ते जशी ती मोहिनी नृत्य करेल तसे तो नृत्य करत असतो. विठ्ठल तर जशी ती मोहिनी नृत्य करत तसं भस्मासूर ते नृत्य करत असतो. आणि तसं नृत्य केल्यानंतर ती मोहिनी काय करते, कमरो हात ठेवला की तो कमरो हात ठेवायचा. आणि तसंच नाचता नाचता नृत्य करता करता त्या मोहिनीने आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचबरोबर भस्मासुराने सुद्धा आपल्या डोक्यावर हात ठेवला व त्याच ठिकाणी तो भस्मासूर तिथं मृत्यू पावला. म्हणजे त्याला स्वतःला जे वर दिलं त्यांनी ते स्वतःवर केलं. आणि ती खरी मोहिनी होती का, तर नाही. ते कोण होते, तर आपले विष्णू होते. आणि विष्णू तिथं प्रकट होतात आणि म्हणतात की तुझ्या कर्माची फळं. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, तर भगवान शंकरांचं नामस्मरण केलं पाहिजे. तर आपल्या मनामधले जे वाईट आहेत, जे वाईट आपल्या मनामध्ये क्रोध भरलाय, तो सुद्धा निघून जाऊ शकतो ज्यावेळेस आपण त्यांना प्राप्त करून शंकरांना. विठ्ठल प्रथम चरणामध्ये काय सांगितले, तर नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर भगवान शंकर आपल्याला नक्कीच फळ देतात, हेच प्रथम चरणात सांगतात. शिवा भोळा चक्रवर्ती, 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 शिवा भोळा चक्रवर्ती. त्याच्या पाया माझे चित्ती, त्याच्या पाया माझे चित्ती, माझे पदकाची वनामा, माझे पदकाची वनामा. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, माझे पदकाची वनाम, माझे पदकाची वनाम. आपण काय केलं पाहिजे, तर त्या भगवान शंकरांची प्राप्ती केली पाहिजे. अहो त्या भगवान शंकरांनी जर एक बेलाचं पान जरी ठेवलं, अहो त्या शंकरांना काय आवडतं, तो तर फक्त बेलाचं पान आवडतं. शंकराला माझ्या हरिओम, महादेवाला माझ्या हरिओम, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभते रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभते रुद्राक्ष
बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान तर गायीच्या चेहऱ्यासाठी जोरदार टाळ्या. तर द्वितीय चरणात नाथ महाराज काय सांगतात? वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. जो आपल्या मनामध्ये राग भरलाय, जो आपल्या मनामध्ये चिडचिडेपणा भरलाय, त्याचं निवारण जर कोण करत असेल तर आपले भगवान शंकर करतात, ज्यावेळेस आपण त्यांना निस्तीम भावाने समर्पित जाऊ. पण जर आपण म्हणतो काय ते शंकरांचं नामस्मरण करायचे, आपण ज्यावेळेस असं म्हणतो शंकरांचं नामस्मरण करायचं नाही, त्यावेळेस आपल्या मनामधला क्रोध वाढत जातो. आणि क्रोध वाढत गेल्यानंतर लोकांपर्यंत आपला क्रोध व्यक्त होत जातो. लोकांपर्यंत व्यक्त होत गेल्यानंतर लोक काय करतात तर आपल्याला नावं ठेवायला सुरुवात करतात. आपल्या जवळ येत नाही तर लोक आपल्याला म्हणत असतात की ही मुलगी अशी, हा मुलगा असा. तर आपण तसं न करता काय करायचं? जी लोक म्हणतात ना आपल्याला तू काय करू शकत नाही, त्यांच्या जीवावर आपण मोठं होऊन दाखवायचं. जी लोक म्हणतात तू आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही, त्यांना आपण काय करायचं तर स्वतःच्या जीवावर मोठं होऊन दाखवायचं. अहो, या जगाच्या पाठीवर नाही पैसा कमवता आला काही हरकत नाही, या जगाच्या पाठीवर नाही श्रीमंती कमवता आली काही हरकत नाही, पण या जगाच्या पाठीवर इतकं नाव कमवा, इतकं नाव कमवा, जे आई वडील गावात न जाताना मान खाली घालून जायचे त्यांची मान आपण उंचवायची, इतकं आपण संघर्षाने मोठं होऊन दाखवायचं ना. आपण इतकं मोठं झाल्यानंतर त्या आई वडिलांना काय वाटतो तर आपला अभिमान वाटतो. गावात न जाताना आई वडिलांना वाटतं हा ही माझी मुलगी कीर्तनकार आहे, हा माझा मुलगा कीर्तनकार आहे, ही मुलगी माझी इंजिनियर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझी मुलगी पोलीस आहे, माझा मुलगा पोलीस आहे, असं आई वडिलांना वाटत होतं. अहो, ज्यावेळेस माझं पहिलं कीर्तन झालं आपल्या बाळूमामापाशी त्यावेळेस माझा फ्लेक्स झाला, पण ज्यावेळेस आता जर पाहिलं गेलं तर माझी 6 फ्लेक्स लागलेत. माझ्या आई वडिलांना अभिमान वाटत असेल की माझी मुलगी कीर्तनकारी. कुळी कन्या पुत्र होते साथी, 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 कुळी कुळी कन्या पुत्र होते साथी, कुळी कन्या पुत्र होते साथी, कुळी कन्या पुत्र होते साथी, कुळी कन्या पुत्र होते महाराजांसाठी जोरदार टाळ्या. आता तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही तुमचंच गुणगान गाताय, पण मी का सांगते तर नामस्मरणाचं सांगते. आता बघा, मला नामस्मरणाचा महिमा काय माहिती होता का तर काही नाही. आता 2 वर्ष झालं मी संस्थेत गेले, त्यावेळेस मला नामस्मरणाची गोडी लागली. संग जया जैसान लाभ तया तैसा. म्हणजे ज्यावेळेस मी गुरुजींच्या संगतीत गेले त्यावेळेस मला नामस्मरणाचा महिमा कळाला. संतन के संगी लागी रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संगी लागी रे तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लगा रे तेरी अच्छी बने, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी
झालं तर ज्यावेळेस मी संगतीत गेले त्यावेळेस मला नामस्मरणाची गोडी लागली. ज्यावेळेस 2 वर्ष गेले त्यावेळेस जरा थोडं नामस्मरणाचा महिमा कळाला. नंतर काय झालं तर डिसेंबर महिन्यात पहिलं प्रवचन झालं बाहेरचं. परत डिसेंबर महिन्यात 19 तारखेला कीर्तन झालं. जानेवारी महिन्यात फक्त प्रवचन झालं आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मला असं वाटलं की मी नामस्मरण करायचे. पण मला नामस्मरण जेव्हा मी जास्त केलं त्यावेळेस मला काय कळालं तर आपल्याला कीर्तनाच्या तारखा येतात असं मला वाटलं. पण तसं नाही, तर मी भक्तीसाठी करायचे नामस्मरण आणि मी नामस्मरण करत राहिले तर मला काय कळालं तर कीर्तन झाली. ते मी आपलं महाशिवरात्रीचं कीर्तन हा नाही चालू होतं. आमच्या आदित्य दादाला आम्ही विचारलं, हा नाही आमच्या कीर्तनाचं चाललं होतं. मग नंतर मी नामस्मरण वाढवलं. मला पहिल्यांदा काय वाटायचं, ज्यावेळेस नामस्मरण करू त्यावेळेस कीर्तनाच्या तारखा येतात असं मला वाटायचं. मग मी नामस्मरण करत राहिले. नामस्मरण केल्यानंतर मला कळालं की 14 तारखेला कीर्तन आहे. नंतर मी काय केलं तर माझ्या नामस्मरणावर मी नामस्मरण करायचे, पण नामस्मरणावर अनेक जोर दिला आणि मला लगेच समजलं की आत्ता येताच्या 17 तारखेला आता येणाऱ्या मंगळवारी परत बाळूमामापाशी कीर्तन आहे. हा महिमा कशाचा आहे तर नामस्मरणाचा महिमा आहे. तर नामस्मरणाचा महिमा आहे. तुम्ही म्हणसाल महाराज तुमचं गुणगान गाऊ नका, तर मी माझं गुणगान गात नाही तर माझ्या नामस्मरणाचा जो मला अनुभव आलाय तो अनुभवाचं वर्णन करते. मला एवढूशा असणाऱ्या मुलीला मला अनुभव आला, तुम्हाला का नाही अनुभव येणार. तर ज्यावेळेस मी नामस्मरण केलं त्यावेळेस मला कळालं. ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण करताल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्या नामस्मरणाचा महिमा येईल. ते शंकरदेव इतके बोळे तुम्हाला लगेच प्राप्त होतील. तुम्ही काय करायचं तर कसं नामस्मरण करायचं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, काय हात वर करा सर्वांनी. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय करायचं तर आपण फक्त नामस्मरण करायचं हो, ते भगवान शंकर लगेच प्राप्त होतात. आपला मुद्दा काय चाललेला तर संघर्षातून आपला काळ निर्माण करायचा. तर 8वीला धडा आहे की PV सिंधूंचा. व त्या PV सिंधू आहेत त्या काय होत्या तर बॅडमिंटन पटू होत्या. या पहिल्या 10 ज्यामध्ये जी चांगली खेळतात त्यांच्यामध्ये त्यांचं नाव येत होतं. ते इतक्या छान खेळायच्या. त्यांना सुद्धा लोक पहिल्यांदा त्यांना पहिल्यांदा खेळून देत नसायची.
पण त्यांनी काय केलं तर त्यांचा संघर्षाचा काळ काय केला तर वर आणला. त्यांना लोक जरी खेळून देत नसली तरी त्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं. लोकांकडे लक्ष न देता त्यांनी काय केलं तर स्वतःचं साम्राज्य उभं केलं. स्वतःच्या संघर्षावर त्या उभ्या राहिला. तसं आपण केलं पाहिजे. भगवान शंकरांचं जर पाहिलं गेलं तर एक तपस्वी असतात आणि ते तपस्वी आपल्या लांब डोंगरावर जाऊन नामस्मरण करत असतात. तपस्वी काय करत असतात तर तप करत असतात. भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात. आणि ते भक्तीमध्ये तल्लीन झाल्यानंतर जी नास्तिक लोक आहेत त्यांच्यातली नास्तिक लोकांनी एका स्त्रीला पाठवलं त्यांना त्रास देण्यासाठी. आणि त्यांना त्रास देण्यासाठी पाठवल्यानंतर विठ्ठल नास्तिक लोकांनी त्रास देण्यासाठी तिला पाठवलं. तरी तिने काय केलं तर ती म्हणली की मला काय करायचंय तर तुमच्याशी विवाह करायचाय. तुम्हाला काय करायचंय तुम्हाला प्राप्त करून घ्यायचंय. मला तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा प्राप्त करायचाय. पण तो काय म्हणतात तर तो मुलगा म्हणतो की माझ्यासारखा मुलगा न प्राप्त करता तेजस्वी तू मलाच मुलगा मान ना. मग काय केलं तर त्यांनी काय केलं तर नामस्मरण केलं. नामस्मरण करत असताना जे नास्तिक लोक असतात ते आपल्याला काय करत असतात तर वाईट खेचण्यासाठी लोक प्रयत्न करत असतात. पण त्या लोकांपासून आपण लांब राहून काय करायचं तर नामस्मरण करत राहायचं. विठ्ठल आणि ते तपस्वी एक परत तपस्वी बसलेले असतात डोंगरावर नामस्मरण करण्यासाठी. आणि ते तपस्वी नामस्मरण करत असताना त्यांना काय असतं तर त्यांना बोलता येत नसतं आणि त्यांना ऐकता येत नसतं. आणि मग ते तिथं बसल्यानंतर तर भगवान शंकरांना काय वाटतं तर माझा भक्त असा कसा नामस्मरण करत नाही बोलत नाही. तर पार्वती माता एकदा शंकरांकडे जातात आणि शंकरांना विचारतात की तुम्ही त्या भक्ताला वर का नाही देत. भगवंत किती तो भक्त किती तुमचं नामस्मरण करतो. तर शंकर म्हणतात अवघ तो माझं नामस्मरण करत नाही तो मला काहीच दाखवत नाही तर तो कसा माझी भक्ती करतो. तर पार्वती माता म्हणतात त्यांच्या जवळ जा तरी तुम्ही. मग आपले शंकर आहेत शंकर त्या तपस्वींपाशी जातात आणि तपस्वींपर्यंत पशी गेल्यानंतर काय म्हणतात तर आपला जो तिसरा डोळा आहे तो तिसरा डोळा उघडतात व तिथं लख प्रकाश पडतो. आणि त्यावेळी शंकरांना तिथं समजतो की तो मुका आहे त्याला बोलता येत नाही तरी तो माझं नामस्मरण करतो. ही झाली खरी ती भक्ती. आता भक्ती कशी करायची तर त्या तपस्वींसारखी करायची. आपल्याला तर देवाने सर्व दिले हात दिले तोंड दिले पाय दिले तरी आपण त्या नामस्मरण करत नाही. ओ देवाने आपल्याला तोंड भजनासाठी दिले पण आपण भोजनासाठी वापरत भगवान शंकरांनी त्या तपस्वीला असं वर दिलं की त्याला सिद्धी प्राप्त होईल त्याला प्रसिद्धी प्राप्त होईल असा वर दिला नाही. तर जे लोक आहेत ज्या लोकांना जे वेदना होतात जे लोकांमध्ये भावना असतात ते लोकांच्या ज्या भावना आहेत त्या दूर करण्यासाठी
असा जन्म असा वर कुणाला दिला असेल तर भगवान शंकरांनी दिलाय. मनामध्ये कुठलाही क्रोध न बाळगता, मनामध्ये कुठलाही राग न ठेवता आपण काय करायचं तर भगवान शंकरांचं नामस्मरण करायचं हे द्वितीय चरणात सांगतात. वाचे वदता शिवनाम 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 दयाल वादे क्रोध काम दयाल वादे क्रोध काम तृतीय चरणात नाथ महाराज काय सांगतात? धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष. हो, नाथ महाराजांनी आपल्याला काय सांगितलंय? जे धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत ते आपल्याला प्राप्त करायचे. ज्यावेळेस आपल्याला ते प्राप्त होतात त्यावेळेस भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला गावत असतो. आता पहिला पुरुषार्थ कोणता आहे तर धर्म. तर धर्म म्हणजे काय? धर्म जिंकायचा म्हणजे फक्त आपलं देऊळगाव ताब्यात घ्यायचं का तर नाही. धर्म जिंकायचा म्हणजे तर अख्खं जग जिंकायचं. आपल्याला लहानपणी सिकंदर राजा शिकवलेला होता. फक्त त्या सिकंदर राजाने भारत नव्हे, फ्रान्स नव्हे, युरोप नव्हे तर अख्खं जग जिंकलं होतं. म्हणून त्या सिकंदर राजाचं आपण नाव घेत असतो. तुम्ही आम्ही धर्म जिंकलाय का हो तर तुम्ही आम्ही धर्म जिंकलं नाही. तुम्ही आपण आपल्या आजोबांचं नाव सांगू शकतो, पणजोबांचं नाव सांगू शकतो, पण तिथून पुढच्या पिढीचं आपण नाव सांगू शकतो का हो तर नाही. तर मला काय सांगायचंय तर आपला ज्या कुळामधून जन्म झाला, ज्या कुळामधून आपला जन्म झाला त्या कुळाचं नाव सुद्धा आपल्याला माहीत नाही. आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना आपण विसरलो नाही का तर त्यांनी धर्म जिंकला म्हणून आपण त्यांना विसरलो नाही. अहो, ते छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तोफांचा गडगडाट झाला व ज्याप्रमाणे वारं वाहतं त्याप्रमाणे बातमी पसरली गेली की माझी जाऊंच्या पोटी एक छावा जन्मला, माझी जाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला, अशी बातमी पसरली गेली. ज्याप्रमाणे वारं वाहतं तशी बातमी पसरली गेली. आणि छत्रपती शिवाजी महाराज लहान असल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या जिजाऊ मातांनी लहान असल्यापासूनच संस्कार दिले.
आणि लहान असल्यापासून संस्कार दिल्यामुळे शिवराय मोठे झाल्यानंतर स्वराज्य स्थापन केलं. सर्वांच्या हातात तलवार होती, सर्वांच्या मनगटात ताकद होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवरायांच्याच मनात होती, फक्त शिवरायांच्याच मनात होती. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा. धन्य धन्य शिवाजी शूर. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर. पराक्रमी थोर केले चर चर, बाजूने चढविला स्वराजा दैत्य, कीर्तीचा डंका भिडे गगनासती, कीर्तीचा डंका भिडे हे आदि नमन करीत भगवती. आदि नमन करीत भगवती, आदि नमन करीत भगवती, आदि नमन करीत भगवती. माया सरस्वती द्यावी मजमती, वंदने आज तुझा वंदने आज तुझा सुशनीवर त्याला कवन, उगले शाही रगात इतिहास जी जी जी, उगले शाही हे हे मुजरा मानाचा, मुजरा मानाचा शाहीराचा, महाराष्ट्र भूचा चरणा, महाराष्ट्र भूचा चरणा. धन्य तिची जाऊ माऊली, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती देशाचा उद्धार करी. त्या माझ्या माय माऊलीनं शिवराजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं, म्हणून शिवाजी राज जन्माला आले. अवघ्या वयाच्या 16 वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं. मर्द मावळा जमा केला तो माझा मर्द मावळा कसा होता, सह्याद्रीचे पुत्र मावळे. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे. जरी कोवळे रंग सावळे, वाहते प्राण शोभकात, वाहते प्राण शोभकात. 16 वर्षाचा होता बाद, असा शिव छत्रपती अलगारजी, असा अलगारजी जी 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 जी. अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी खानानं तपकाट मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि खान गर्जना करू लागला, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. आणि मग खान मजल दर मजल करत खान तुळजापुरात आला. तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संबळ वाजू लागला. आनंदी निर्गुणा प्रगटली भावानी, महिषासुर मर्दनाला कुणी, विविध तापाची करवया झाडणी, निर्वाणी निर्वाणे. आईचा जोगवा आईचा जोगवा मागे, जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, जोगवा मागेला, आईचा जोगवा मागेला, जोगवा मागेला, आईचा जोगवा मागेला. हे दारुगड बयाचा दारुगड बये, हा दारुगड बयाचा दारुगड बये. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी 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 गोंधळाला ये. खानानं तुळजापूर सोडलं. खानाला
पंढरपुरात गेई 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 माझी वाचे वाचो गोड नाम विठोबाचे गेई 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 माझी वाचे वाचो गोड नाम विठोबाचे गेई 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे गेई 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे खानानं पंढरपूर सोडलं. खान आला पैठण मध्ये. ए देऊळ गाडाकर, पैठण मध्ये कुणाची समाधी? पैठण मध्ये कुणाची समाधी? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अभंग वाजू लागला. डौर मिरवितो डुगुड गोयका डौर मिरवितो करुणी उचित प्रेम गाले दान मागायास आलो दान मागायास 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 सुया गे होत गे सुया गे होत गे दाताचं दातवण घ्या गा कोणे दाताचं दातवण घ्या गा कोणे आणि कुंकू 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 घ्या कोणी काळा म्हणे 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 अरे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे या शेजारणीनं पर नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेगा ग बया मला जेहूला नेगा ग बया मला आळंदीला नेगा ग बया या शेजारणीनं बया मला पंढरीला गेलं ग बया मला पंढरीला गेलं ग बया खानानं पैठण सोडलं. खानाला जेजुरी मध्ये कुणाचं मंदिर? अहमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी सावध बवणी पत्नी लागा प्रेम करा कैवारी माझा बंगारीची वारी बंगारीची वारी बंगारीची वारी बंगारीची वारी सोमवाग्या रमनगरा वारी रामन वाहून बदली लागा रमकरा काय वारी मल्हारीची 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 वारी खानानं जेजुरी सोडली. खान आला प्रतापगडच्या पायथ्याशी. तिकडे गडावरती माझी जाऊ साहेब जगदंबेला साकडं घालतायत की हे जगदंबे हे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे ले करू धावाग हा केला आई भवानी बळदे गयाला जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी माते प्रसन्न हो आणि त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जाते जगदंबे त्याला दिवस दे. आणि मंडळी अखेर भेटीची जागा ठरली. प्रतापगडच्या पायथ्याशी राजाची खानाची भेट घडली. राजानं काले खानाला आलिंगन दिलं. ती म्हणजे कसं म्हणाल
आलिंगन दिलं राजाला, आलिंगन दिलं राजाला, कानचा अभिमान मानला, वर कटारीचा त्यानं केला, पाठीवर गाव गाजला, चिलकत होता अंगाला, राजाने रावळ केला न होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला, तिची प्राण वाचला, तिची प्राण वाचला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर महादेव. महाराजांसाठी जोरदार टाळ्या. ही काय आहे? संघ जया जयचा त्यांना काय लागला सर्वांना तर गुरुजींचा संगत लागला म्हणून ते इतके छान आपले म्हणू शकतात. मग तुम्ही काय करायचं संगत चांगली करायची. विठ्ठल अहो ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नक्की कोण? 36 हत्तींचे बळ असणारे तर त्रस्त मोगलांना करणारे व परत न फिरणारे ते तिन्ही जगाला जाणणारे शिस्त प्रिय व वाणिज्यतेत जी जाऊनचा पुत्र असणारे महाराजाची शान असणारे राज्याचे हितचिंतक म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला, हो शिवनेरीवर जन्मला, अन शिवबाना बांधलंय तोरण तोरण्याला, शिवबाना बांधलंय तोरण तोरण्याला, शिवबाना बांधलं तोरण तोरणाला, शिवबाना बांधलं तोरण तोरणाला. हे शहाजीचा बाळ काळाचा काळ, शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला, हो शिवनेरीवर जन्मला, शिवबाना बांधले तोरण तोरण्याला, शिवबाना बांधले तोरण तोरण्याला, शिवबाना बांधलं तोरण तोरणाला, शिवबाना बांधलं तोरण तोरणाला. दांडा मन सांडावा फडके चहूकडे बघवा, दांडा मन सांडावा फडके चहूकडे बघवा, आणि तुमचा कट्टर मी मावळा राजा मुजरा कारवा, तुमचा कट्टर मी मावळा राजा मुजरा कारवा, तुमचा कट्टर मी मावळा राजा मुजरा कारवा, तुमचा कट्टर मी मावळा राजा मुजरा कारवा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, हे माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, दे दिया में माझी जाऊने दिया. शिवाजी राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. हे सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर, तलवारीच्या दारेवर, तलवारीच्या दारेवर, रयतेसाठी प्राण दिलेले आपल्या निळ्या जातीवर, आपल्या निळ्या जातीवर, आपल्या हे प्राणपणाने लढले मावळे बरस त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे बरस त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, हे माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. अजून जर कोणी महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ना. अजून एकदा अजून धर्म कोणी जिंकला? 65 किलोची तलवार वागवतो त्यांचं नाव येसाजी, 65 किलोची तलवार वागवतो त्यांचं नाव येसाजी, 2000 शत्रूंची झुंजत राहतो त्यांचं नाव बाजी,
हात तुटला तरी हात तुटला तरी शत्रूची झुंजच राहतो. त्यांचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात आणतो. त्यांचं नाव संताजी. ढाण्या वाघासमोर जाऊन उभा पाडतो. त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधतो. त्यांचं नाव शिवाजी. त्यांचं नाव शिवाजी. माझी जाऊने काय केलं तर लहान असल्यापासून संस्कार दिले. लहान असल्यापासून त्यांना संस्कार घडत गेले. म्हणून शिवाजी महाराज मोठे झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. रायरेश्वराच्या मंदिरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य निर्माण केलं. काय म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणायचे तर स्वराज्य स्थापन व्हावं ही स्त्रींची इच्छा. स्त्रींची म्हणजे पत्नीची का हो? स्त्रींची म्हणजे आपल्या आईंच्या इच्छेपोटी काय केलं तर शिवाजी महाराजांनी काय केलं तर स्वराज्याचं मोठं तोरण बांधलं. लोकांच्या हितासाठी काय होईल, लोक कोणत्या गोष्टीमध्ये सुखी राहतील, कोणत्या गोष्टीमध्ये लोकांना आवश्यक आहे हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. विठ्ठल अजून कोणी धर्म जिंकला तर धर्मवीर संभाजी महाराजांनी. त्या संभाजी महाराजांनी अरे माती तुळापूरची पावन झाली तुझ्या स्पर्शाने. ते साखळ दंड धन्य झाले तुझ्या रक्ताने. पाहुनी शौर्य मृत्यून नतमस्तक पडला. पाहुनी शौर्य मृत्यून नतमस्तक पडला. या स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला. माझा शंभूराजा अमर झाला. काय सांगितलंय तर अरे माती तुळापूरची पावन झाली तुझ्या रक्ताने. ती साखळ दंड धन्य झाले तुझ्या स्पर्शाने. पाहुनी शौर्य मृत्यू नतमस्तक पडला. पाहुनी शौर्य मृत्यू नतमस्तक पडला. स्वराज्याच्या मातीसाठी स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. माझा शंभू राजा अमर झाला. शंभूराजांना पकडण्यात आलं. शंभूराजांना पकडण्यात आल्यानंतर ते साखदंड सुद्धा धन्य झाले त्यांच्या स्पर्शाने. कोण यायचं माझ्या संभाजीराजांच्या अंगावर थुकून जायचं. कोण यायचं माझ्या संभाजीराजांना मारायचं तरी संभाजीराजांनी धर्म सोडला का? धर्म सोडला नाही. कोण यायचं तर माझ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सळया घालायचं. कोण यायचं तर संभाजी महाराजांची जीभ काढायचं. कोण यायचं तर आपल्या संभाजी महाराजांच्या अंगावर जखमा झालेल्या त्याला मीठ लावायचे. तरी आपल्या संभाजी महाराजांनी धर्म सोडला नाही. मग त्यांच्या नावापुढं काय लागलं तर धर्मवीर संभाजी महाराज लागलं गेलं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. जरी आपलं मरण आलं, जरी आपण मरण पावलो तरी आपली कीर्ती माग राहिली पाहिजे. सिकंदर राजा, संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय केलं तर धर्मा विजय मिळवला. म्हणून त्यांचं नाव आता काय करतो चिरंतर आपण काढत बसतो. आपल्या पंजोबाचं नाव काय काय यांना माहिती नाही. आपलं ज्या कुळामधून जन्म झालाय त्या कुळाचं काय काय लोकांना नाव माहिती नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अजून चिरंतळ काळ टिकलेला आहे. का तर त्यांनी धर्म जिंकला, धर्मावर विजय मिळवला. नाथ महाराजांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितले. आपण काय करायचं तर हे 4 पुरुष आहेत. आता पहिला फक्त धर्म झाला तर ह्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. विठ्ठल दुसरा कोणता आहे धर्म नंतर अर्थ. अर्थ म्हणजे काय तर पैसा. तुम्ही आम्ही ज्याला सर्वात प्रिय मानतो काय पैसा. आता पैशासाठी लोक काय करतात एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. पण नाथ महाराजांनी काय सांगितलं या अर्थामध्ये तर आपण काय करायचा पैसा कमवायचा. पण कसा कमवायचा? लुबाडी करून, दुसऱ्यांच्या चोऱ्या करून सांगितलंय का तर नाही. चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा आणि चांगल्या सत्कर्मासाठी आपण तो पैसा वापरायचा. म्हणजे दुसऱ्यांच्या घरी चोरी करून, दुसऱ्यांच्या लुबाड्या करून आपल्याला हा पैसा कमवायचा नाही. तो निरर्थक पैसा आहे. आणि आपण काय करायचा तर चांगल्या मार्गाने पैसा जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे भेद करी. उदास विचारे भेद करी. जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे भेद करी. उदास विचारे भेद तर नाथ महाराज
महाराजांनी आपल्याला चांगल्या मार्गाने पैसा कमवायला लावलाय व सत्कर्मासाठी वापरायचं. एखाद्या गरीबाला दान करायचं व श्रीमंताला जेवण घालण्यापेक्षा आपण काय करायचं तर गरिबांना जेवण घालायचं. आपण इकडं दान करायचं तिकडं दान करायचं. तेव्हा आपण खरं आता धर्मावर तर आपण विजय मिळवू शकत नाही. धर्मावर जो विजय मिळवायचा असेल तर आपल्याला खूप काबड कष्ट करावं लागतं. तर ठाऊ तर आपण लगेच मिळवू शकतो ना. काय करायचं तर चांगल्या कर्मासाठी पैसा वापरायचा. तिसरा पुरुषार्थ कोणता आहे तर काम. काम म्हणजे विषय, विषय म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवणे. आता इंद्रियांवर विजय कुणी मिळवला तर आपले स्वामी विवेकानंद. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद भाषणासाठी बाहेर जायचे आणि बाहेर गेल्यानंतर एक सुंदर स्त्री स्वामी विवेकानंद यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. तुमच्याशी विवाह करायचा आहे म्हटल्यानंतर आपले स्वामी विवेकानंद काय म्हणतात. स्वामी विवेकानंद त्यांना म्हणतात तुम्ही काय करा तर मला माझ्याशी विवाह न करता तर तुम्ही मला काय करा तर तुम्ही मला पुत्र माना. तुम्ही तेजस्वी माझ्यापासून जर पुत्र प्राप्त करायचा असेल तर तुम्ही काय करा तर तुम्ही मलाच पुत्र माना. हाच झाला खरं विजय मिळवायचा. कशावर मिळवला तर इंद्रियांवर मिळवला. आणि शेवटचा कोणता सांगितलाय तर मोक्ष. तर मोक्षावर आपल्याला विजय मिळवायला लावलाय. मोक्षावर विजय कसा मिळवायचा. जर आपण हे 3 पुरुषार्थ जर प्राप्त केलं, हे 3 पुरुषार्थ जर आपल्या हृदयामध्ये स्थित झालं, जर प्राप्त झालं तर हा मोक्ष आहे. मोक्ष आपल्याला आपोआप प्राप्त होतो. विठ्ठल ज्यावेळेस 3 पुरुषार्थ प्राप्त होतील त्यावेळेस जो चौथा मोक्ष आहे ना तो मोक्ष आपल्याला आपोआप प्राप्त होतो. केव्हा ज्यावेळेस शिवदेखीता प्रत्यक्ष. ज्यावेळेस आपण अनन्य भावाने जर शंकरांकडे बघितलं तर शंकरांनी जे सांगितलेत, जे आपल्याला पुरुषार्थ प्राप्त करायला सांगितले ते लगेच आपल्याला प्राप्त होणार. हे तृतीय चरणात नाथ महाराज सांगतात. धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष आहा धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष आहा धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष आहा धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देता प्रत्यक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देता प्रत्यक्ष शिव देता अभंग सोडवून झालेला आहे. तर वारकरी परंपरेनुसार विठुरायाचं भजन करूया. रखुमाई Bye.
शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम विठ्ठल अंतिम चरणात नाथ महाराज काय सांगतात? एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. या जगतामध्ये मनुष्य कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. एक अशी गोष्ट आहे की मनुष्य त्या गोष्टीला घाबरतो. ती गोष्ट म्हणजे कोणती आहे तर काळ. काळ कधी येईल व आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. आपण जन्माला येण्याच्या आधी आपल्याला माहिती असतं की 9 महिने 9 दिवसानंतर आपला जन्म होणार आहे. पण जाण्याच्या आधी आपल्याला 9 सेकंद सुद्धा कळत नाही की आपला मृत्यू होणार आहे. म्हणजे काळाचं जर पाहिलं गेलं तर काळ इतका कठीण आहे. काळा सुद्धा आपल्या ज्ञानोबारायांनी विश्वमाऊली ज्ञानोबाराय असणारे त्यांनी सुद्धा काळावर विजय मिळवला. आता नाथ महाराजांनी अंतिम मागच्या चरणामध्ये धर्म अर्थ काम मोक्षवर मिळवायला लावलं होतं. पण आता अंतिम चरणात कशावर मिळवायला लावलाय तर काळावर विजय मिळवायला लावलाय. आता कुणी काळावर विजय मिळवला तर आपल्या ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांना काळ नेण्यासाठी आलेला असतो आणि काळ नेण्यासाठी आल्यानंतर आपले निवृत्ती दादा आहेत. ते निवृत्ती दादा काय करतात? 2 बोट वर करतात व सांगतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तू न्यायला यायचं नाही. तर त्या काळाला काय वाटतं तर अजून 2 वर्षांनी बोलवली. 16व्या वर्षी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना काळ नेण्यासाठी आलेला असतो. 2 वर्षानंतर 18वं वर्ष येतं. 18व्या वर्षानंतर आपले सोपान काका 2 बोट वर करतात व म्हणतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तू नेण्यासाठी यायचं नाही. तर त्या काळाला काय वाटतं अजून 2 वर्षांनी बोलवले. अजून 2 वर्षांनी तो काळ येतो व 20व्या वर्षी तो काळ येतो. आणि 20व्या वर्षी तो काळ आल्यानंतर आपल्या ज्या मुक्ता आहेत त्या 2 बोट वर करतात व सांगतात की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत
तोपर्यंत तू यायचं नाही. तर त्या काळाला काय वाटतं तर अजून 2 वर्षांनी बोलवले. मग 2 वर्षानंतर डायरेक्ट 22वं वर्ष येतं. 22वं वर्ष आल्यानंतर ज्ञानोबराय 2 बोट वर करतात व त्या काळाला हाक लावून लावतात. म्हणजे काळावर जर कोणी विजय मिळवला असेल तर आपल्या ज्ञानोबरायांनी काळावर विजय मिळवला. तुम्ही आम्ही सुद्धा काळावर विजय मिळू शकतो. जेव्हा आपण नामस्मरण करू तेव्हा आपण त्या काळावर विजय मिळवू शकतो. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया हरी निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. तर आपण सुद्धा काय करायचं तर काळावर विजय मिळवायचा. आणि काळावर विजय मिळवल्यानंतर तो काळ आपल्याला नेण्यासाठी आलेला परत जातो. विठ्ठल चला चला विठ्ठला 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज